संसाराचे उपद्व्याप सांगून संपणार नाही, पण एक एक पाऊल उचललं तर सगळं सोपं जातं। सगळ्यात पहिले तर मी आणलेलं 2 लिटर दूध मी तापात ठेवते आणि त्याच्यानंतर मी कुकर लावला आहे बाजूलाच आणि इथे आधीचं उरलेलं थोडंसं दूध छोट्याशा टोपामध्ये तापत ठेवलंय। तर आता जी मी वस्तू काढणार आहे ती मी महिन्यातनं एकदाच काढते, महिन्याच्या पहिल्या शनिवारी, आणि ती आहे माझी विळी। आणि ही मी गावावरून आणली होती आणि लोखंडाची असल्यामुळे थोडी गंजते, तर पहिल्या मी घासून घेणार तिला। आणि ही सगळी भाजी फळं जे काही मला 1 आठवड्यासाठी लागणार आहे ते मी घेऊन आली आहे। आणि हे सामान मी भरलं आहे डेली नीड्समधून। तर इथे मी आधीचे जे कांदे लसूण होते ते काढून ठेवते। तर मला ही खूप मोठ्या पाकळ्यांची लसूण भेटली होती, अशीच हौस वाटली म्हणून विकत घेतली। तर आधीचे उरलेले कांदे मी शक्यतो वाटपामध्ये वापरते, पण हे खूप छोटे छोटे कांदे असल्यामुळे मी ठेवले। आणि आता जे नवीन कांदे आणलेत ते मोठे आहेत त्याच्यामुळे ते वापरणार आहे। आणि हे जे बटाटे आहेत ते खूपच म्हणजे नरम पडतात, माझ्या इथे काही इश्यू आहे माहीत नाही, पण लगेच बटाटे जे आहेत ते नरम पडतात, त्यामुळे मी जास्त क्वांटिटी आणत नाही। पडली आहे त्याच्यामध्ये मी फळं आणि टोमॅटो ठेवणार आहे। मोस्टली टोमॅटो मी बाहेर ठेवते, कारण की मी असं नोटीस केलं की माझ्या फ्रीजमध्ये जास्त दिवस टोमॅटो टिकत नाहीत, त्यापेक्षा जास्त ते बाहेर चांगले राहतात, त्यामुळे मी बाहेरच ठेवते। तर इथे फळांचं आणि टोमॅटोंचं काम झालेलं आहे, तर तो ट्रे मी भरून बाजूला ठेवणार आहे। आठवड्याला लागणारी सगळी भाजी आणि मला आलं लसूणची पेस्ट पण करायची होती, तर त्याच्यासाठी मी आलं वगैरे पण घेऊन आलेली आहे। तर ती मी पहिले भाजी सगळी काढून घेते। इथे मी मोठे 4 कांदे वाटपासाठी वेगळे काढून ठेवले आहेत। उरलेले कांदे बटाटे मी कांदे बटाट्याच्या स्टँडमध्ये व्यवस्थित लावून घेतलेले आहेत। ही माझी पिशवी आहे जी 1 आठवड्याच्या भाजीसाठी मला पुरेशी होते, तर ती मी नेहमी कॅरी करते। लसणाच्या पाकळ्या काढून ठेवल्या आहेत, म्हणजे जे वरचा कचरा असतो तो सगळा काढून ठेवला आणि पाकळ्या वेगळ्या केल्यानंतर 2 लसणाचे कांदे जे आहेत ते कधी फोडणीला लागतील म्हणून वेगळे ठेवले आहेत। भाजीसाठी आणलेला फ्लावर पिशवीमध्ये साफ करून ठेवायचा, म्हणजे कधी लागला तर अर्जन्सीमध्ये पण यूज होतो आणि चांगला पण राहतो, लवकर खराब होत नाही। चहासाठी थोडंसं आलं बाजूला काढून ठेवायचं आणि उरलेलं जे आलं आहे ते पूर्णपणे आपण आलं लसूणच्या पेस्टसाठी वापरणार आहोत। कोथिंबीर मी आधीच आणून ठेवली होती, पण ती साफ नव्हती केली, तर आता मी ती साफ करून घेते। आणि हा कढीपत्ता आहे, मी गावावरून आणला, त्याला आता 1 महिना होत आला, पण तो पिशवीमध्ये बांधून ठेवल्यामुळे जसं तसं आहे। काही पानं खराब होतात ते मी काढून टाकते। या मिरच्या आहेत त्याही मी पिशवीत बांधून ठेवल्या आहेत। कोथिंबीर साफ करून मी ती एका पिशवीमध्ये बंद करून ठेवली आहे, म्हणजे जेवढा वेळ ते आहे तोपर्यंत फ्रेश राहते। जर डब्यामध्ये वगैरे ठेवली तर माझा एक्सपिरियन्स असा आहे की ती लवकर खराब होते, त्यामुळे मी पिशवीमध्येच पॅक करते। तर अशा प्रकारे आठवड्याभरासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आपल्या तयार झालेल्या आहेत। आता आपल्याला जे लागणार आहे महिन्याभरासाठी जे रेशन लागतं ते, तर हे मी काही फरसाण वगैरे जे सुखा खाऊ आहे तो आणलेला आहे, कारण दुर्वांकला लागत असतो सारखा, तर तो मी एक वेगळ्या डब्यामध्येच ठेवते। तर हे चणेही तो खूप आवडीने खातो, तर तेही मी एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये आणलेले आहेत। आणि बाकीचं जे सामान आहे तर ते आमच्याकडे डीमार्ट सारखं छोटंसं डेली नीड्स आहे, तर त्याच्यामधून मी घेतलं आहे। आणि मी लिस्ट आधीच बनवली होती की जे माझ्याकडे अवेलेबल नाही त्या लिस्टप्रमाणे जे लागणार आहे ते सामान मी आणलेलं आहे। आणि हे सॅग्रिगेट करून मी त्याच्या जागेवरती लगेच ठेवून घेणार आहे। आणि मग पुढे आपण जे भाजी निवडली आहे, म्हणजे जसं की वाटप झालं, या गोष्टींचं वेगवेगळं काम करून घ्यायचं। तर मी ह्या रेडीमेड चटण्या पण आणल्या होत्या बघण्यासाठी, मदर्स चॉईस और समथिंग नाव होतं ह्याचं, पण या बिलकुलच चांगलं नाही आहेत चवीला, आणि म्हणजे फ्लॉपच गेली ही आयडिया। मला वाटलं की टिफिनला देण्यासाठी यूजफुल होईल ग्रीन चटणी किंवा आपली चिंचेची चटणी वगैरे, पण ते काहीच म्हणजे चवीला
सुरुवातीला चांगल्या नव्हत्या, माझा एक्सपिरियन्स खूपच खराब निघाला. तर इथे आपलं आता हे काम झालेलं आहे आणि हे सामान मी बाजूला ठेवते सध्या तरी, आणि त्याच्यानंतर मी हे वाटपाचं काम करून घेते. तर एकत्र 3 नारळ फोडण्याचा फायदा हे होतो की आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाणी पण मिळतं, आणि जे नारळ किसण्याचं काम जे आहे ना ते विळी काढूनच करावं लागतं. तर त्याच्याचे मला ते विळी काढणंच जास्त हेक्टिक वाटतं, म्हणून मी एकसाथ नारळ किसून ते फ्रीजरमध्ये फ्रीज करते आणि मग नंतर हवं तसं वापरते. तर महिनाभरही काहीच होत नाही खोबऱ्याला, आणि लागेल तेव्हा अवेलेबल पण होतं. तर आता हे तिन्ही नारळ मी एकसाथ किसून घेणार आहे आणि ते एका डब्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे. तसेच जे आपण आलं लसूणचे तुकडे करून ठेवले, तर लसूण खूप बऱ्यापैकी मोठी असल्यामुळे साफ करताना जास्त त्रास नाही झाला, पण जर खूप बारीक असेल तर आपण ॲज इट इज घेऊ शकतो विथ त्याच्या सालीसकट. आणि हे खोबरं मी अशा प्रकारे बारीक करून घेतलं आहे, आणि मी आधीच्याही ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी असे तुकडे करून घेते. तर इकडे खोबरं, कांदा वगैरे सगळं भाजून घेतलं, आणि तिकडे आलं लसूणच्या पेस्ट पण मी साईड बाय साईड लावते. कांद्यामध्ये मीठ टाकून आता व्यवस्थित कांदाही लालसर भाजून घेणार आहे. तर आता मी काय करते, जे जॅमचे बॉटल्स येतात किसानचे, तर जॅम संपल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेते आणि तेच मग मी स्टोअर करते. त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट वगैरे ठेवते, कारण की जर प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवलं तर वेगळाच वास येतो आणि काचेच्यामध्ये एवढा काही म्हणजे वास राहत नाही, म्हणून मी हीच बरणी नेहमी वापरते. आणि इथे मी आता हे कांदा वगैरे भाजून घेतला, तर त्याचंही वाटप करणार आहे. तर हे मी तुम्हाला माझ्या महिन्याच्या पहिल्या शनिवारचं रुटीन शेअर केलं, कारण की मी वर्किंग वुमन आहे, मला माझ्या मुलालाही सांभाळावं लागतं, त्याला स्कूलमधून आणणं वगैरे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर मग महिन्यामध्ये आपल्याला वेगळ्या ह्या गोष्टीसाठी टाईम नाही मिळत. तर सॅटर्डे असा टाईम आहे की ज्या दिवशी मी हे सगळी कामं करून घेते आणि मग मला थोडं रिलॅक्सेशन मिळतं बाकीच्या कामांसाठी. आय एम शुअर तुमच्याकडे पण नक्कीच असे काही ना काहीतरी भन्नाट आयडिया असतील, त्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच मिळत राहावं एवढीच अपेक्षा.